बहुआयामी आणि अष्टपैलू हे शब्दसुद्धा थिटे पडावे असं पुलंचं सगळं कर्तृत्व होतं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्याला एक फार छान तत्त्वज्ञान दिलं आहे की विनोदबुद्धीची ढालातामध्ये असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना तुम्हाला हसत सामोरं जाता येऊ शकतं. आणि पुलंचा विनोद म्हणजे एखाद्या घरंदाज सुनेनी चार चौघांच्या समोरून जाताना स्वतःचा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या अदबीनं मराठी समाजामध्ये वावरला. काय वाटलं असेल की मालती माधवमध्ये प्रवेश करायचा, ज्या वास्तूमध्ये पुलं राहिले, गेलो बेल दाबली तर सुनीताबाईंनी दरवाजा उघडला. एक म्हणजे महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व विनोदकार पु ल आणि सुनीताबाईंना पती म्हणून अनुभवायला आलेले पु ल, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पुलंच्या या सर्जनशीलतेला एक विधायक वळण देण्याचं काम हे सुनीताबाईंनी केलेलं की पुलंना हे जे काही पैसे मिळाले आणि कोटी रुपयाच्या देणग्या त्याने दिल्या आणि कुठेही उल्लेख नाही पु ल देशपांडे फाउंडेशनकडनं दिलेली आहे म्हणून. अत्रे उभे राहिले, त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे, इथून पुढे महाराष्ट्राला हसवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. की इशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्य आणिमा गरिमा लघिमा महिमा या अष्टसिद्धी भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या भाग्याने त्यांना मिळालेली 9वी सिद्धी म्हणजे गदिमा आहे असं त्यांनी म्हटलंय. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. दर शुक्रवारी आपण भेटतच असतो, परंतु हा कार्यक्रम थोडा वेगळा आहे आणि शुक्रवार सोडून तुम्हाला हा पॉडकास्टचा भाग पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण विशेष असं आहे की महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्याचा उल्लेख होतो अशा पु ल देशपांडे यांचा हा 25वा स्मृतिदिन आहे. 12 जून 2000 साली त्यांचं निधन झालं, तेव्हा ते 80 वर्षांचे होते. आणि पु ल देशपांडे यांना एक विशेष आदरांजली म्हणून हा भाग आपण प्रसारित करणार आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले एक ख्यातनाम वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी आज त्यासाठी आपल्यासोबत आहेत. प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा आचार्य अत्रे, पु ल देशपांडे आणि साहित्य क्षेत्रातल्या अनेक ख्यातनाम व्यक्तींवर मोठा अभ्यास आहे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये ते ज्या पद्धतीनं आपल्याला सांगू शकतील त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील एखादा वक्ता कदाचित सांगू शकेल अशी शक्यता आपल्याला वाटत नाही. पु ल देशपांडे यांना आदरांजली वाहण्याचं कारण असं की पु ल देशपांडे हे विनोदी लेखक होते आणि त्यांची विनोदशैली आज अखेर कुठल्याही लेखकाला आत्मसात करण्यामध्ये तेवढ्या प्रमाणात यश आलेलं नाही. किंवा पु ल देशपांडेंसारखं कर्तृत्व गाजवणंसुद्धा एखाद्या मराठी लेखकाला आजही जमलेलं आहे असं माझ्यासारख्या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यालासुद्धा वाटत नाही. पु ल देशपांड्यांचं जे काही गारुड होतं महाराष्ट्रावरचं ते आजही जसंच्या तसं आहे. आजही त्यांची भाषणं ऐकली जातात, पुस्तकं वाचली जातात आणि कुणाला काय उपमा द्यायची असेल विनोदाच्या बाबतीतलं तर ती पु ल देशपांडे यांच्या नावानंच दिली जाते. तर पु ल देशपांडे यांना आदरांजली म्हणजे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीला फक्त आदरांजली नाही तर त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाला आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम असेल असं मला वाटतं. आज आपल्यासोबत प्राध्यापक मिलिंद जोशी आहेत, मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. नमस्कार सर. पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचं वैभव होतं. महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण असे पुरस्कारसुद्धा पु ल देशपांडेंना मिळालेले होते. तर पु ल देशपांडे आज असते तर कदाचित 105 वर्षांचे ते जवळपास असते. तर पु ल देशपांडेंच्या स्वभावाची काही वैशिष्ट्य तुम्हाला आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपल्याला सांगता येतील का? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुआयामी आणि अष्टपैलू हे शब्दसुद्धा थिटे पडावे असं पुलंचं सगळं कर्तृत्व होतं. आणि साहित्याच्या आणि समाज जीवनाच्या ज्या ज्या प्रांतामध्ये पुलं गेले, कलेच्या ज्या ज्या प्रांतामध्ये गेले, तिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा त्याने उमटवला. म्हणजे केवळ लेखक ही पुलंची ओळख नाही किंवा विनोदी लेखक अशी नाही, तर नाटककार पु ल देशपांडे, एकपात्री कार्यक्रम करणारे पु ल देशपांडे, विनोदकार पु ल देशपांडे, प्रवास वर्णनं लिहिणारे पु ल देशपांडे,
दिग्दर्शन करणारे पु ल देशपांडे, अभिनय करणारे पु ल देशपांडे, गायक संगीत देणारे पु ल देशपांडे, गायक पु ल देशपांडे, अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची इतकी विविध रूपं आहेत की कलेच्या सर्व प्रांतामध्ये आपण त्यांना आनंद यात्री का म्हणतो, तर त्यांनी या सर्व कलांच्या माध्यमातून भरभरून आनंद घेतला आणि तोच आनंद त्यांनी रसिकांनाही दिला. तर त्यामुळे आपण त्यांना आनंद यात्री असं म्हणतो. तर पुलंच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा खेळकर दृष्टिकोन हा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसतो आणि तो त्यांच्या प्रत्येक लेखनातून आपल्याला जाणवतो. म्हणजे विशेषतः घर बघायला त्यांचा जो सगळा भाग आहे, घर पाहणे या विषयावरचं त्यांचं जे लेखन आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की वीट येणे नावाचा जो प्रकार आहे तो काय आहे हे मला हे सगळं पाहत असताना समजलं. तर मराठीमधला जो विनोद आहे, म्हणजे आपल्याकडे विनोदाची 2 प्रवाह आपण मानतो, एक आचार्य अत्रेंचा आणि दुसरा पु ल देशपांडेंचा. अत्रेंनी तो प्रवाह खूप समृद्ध केला. अगदी राम गणेश गडकरींच्या पासून जी सुरुवात झाली ती आजच्या लिहिणाऱ्या विनोदकारांच्यापर्यंत. तर अत्रेंचा विनोद कसा होता की एक मोकळा ढाकळा होता. हे त्यांनी जीवनाच्या लढाईमध्ये जगण्याचं शस्त्र म्हणून विनोदाकडे पाहिलेलं होतं आणि त्यामुळं त्या शस्त्राने अनेक जण घायाळही झाले. तसं पुलंचं नाही आहे. पुलंनी गुदगुल्या करून लोकांना हसवण्यासाठी विनोदाचा वापर केला. त्यामुळं अत्र्यांचा विनोद म्हणजे घरातल्या एखाद्या लहान मुलांनी सगळे कपडे काढून घरामध्ये नागव्याने वावरण्यात जसं आपल्याला काही वाटत नाही, तितक्या मोकळेपणाने मराठी समाजामध्ये वावरला. आणि पुलंचा विनोद म्हणजे एखाद्या घरंदाज सुनेनी 4 चौघांच्या समोरून जाताना स्वतःचा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या अदबीनं मराठी समाजामध्ये वावरला. आणि या दोन्ही विनोदाचं मराठी लोकांनी तितकंच भरभरून स्वागत केलं. याचं कारण असं की अत्रेच म्हणत असत की हा समाज लावण्यांनी कधी बिघडला नाही आणि ओव्यांनी कधी सुधारला नाही. तर त्यामुळं या समाज जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट असतं त्याचा एक सुवर्णमध्य साधून पुढं जाण्याची एक वृत्ती त्याच्याकडे असते. तर जीवनातल्या सगळ्या गोष्टींच्याकडे खेळकर वृत्तीने पहा, हे जे हे जे वैशिष्ट्य आहे पुलंचं ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्याला एक फार छान तत्त्वज्ञान दिलं आहे की विनोदबुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना तुम्हाला हसत सामोरं जाता येऊ शकतं. तर तो जो त्यांचा संदेश आहे त्याचं स्मरण आज आपण स्मृती दिनाच्या निमित्ताने केलं पाहिजे असं मला वाटतं. पु ल देशपांडेंच्या अंगात खूप वेगवेगळ्या कला होत्या. दूरदर्शनवरही त्यांनी काम केलं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली मुलाखत दूरदर्शनसाठी पु ल देशपांडेंनी घेतली. तर त्या मुलाखतीविषयी तुम्हाला काय माहिती आहे का, किंवा दूरदर्शनवर पुलंनी काय काम केलं? नाही, मुळामध्ये हे जे माध्यम आहे की ते लोकांच्यावरती खूप प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे तिथे कार्यक्रम करत असताना म्हणजे ज्यावेळेला आपण आकाशवाणीवरती बातम्या ऐकतो त्यावेळेला श्रवणाद्वारे आपण ते सगळं ग्रहण करत असतो. तर ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट पाहतो तर पाहत असताना काय दाखवलं पाहिजे याचं जे एक भान आहे ते पुलंनी त्यावेळेला आपल्याला दिलेलं आढळून येतं. आणि खूप दिग्गज लोकांच्या मुलाखती पुलंनी म्हणजे त्यावेळेला घेतलेल्या आहेत, आयोजित केलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे हे सगळं काम करत असताना आपल्या तत्वांशी त्यांनी कुठेही काडीमोड कधीही केलेली नाही, कलामूल्यांशी कुठेही तडजोड केली नाही. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळेपण म्हणून आपल्याला बघावं लागेल. तुम्ही आता साहित्य क्षेत्रात काम करताय, पण तुम्हाला पुलंना भेटण्याचा योग आला का, किंवा पुलंच्या कुटुंबियांना कधी भेटण्याचा योग आला? पुलंना भेटण्याचा योग आला नाही, कारण मी ज्यावेळेला पुण्यामध्ये आलो त्याच्या अगोदर म्हणजे पुलं आजारीच होते. पण मला सुनीताबाईंना भेटण्याचा योग आला आणि तो इतक्या वेगळ्या पद्धतीने आला. तो प्रसंग खरं सांगितला पाहिजे की एखाद्या लेखामुळं एखाद्या लेखकाच्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं. अंतर्नाद मासिकाने या शतकातली 20 श्रेष्ठ पुस्तकं त्याच्यावरती एक विशेष दिवाळी अंक काढायचं ठरवलं आणि त्यामध्ये सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी हे पुस्तक होतं आणि त्याच्यावरती शेवाळकर लिहिणार होते. पण शेवाळकर दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले आणि मग भानुकाळेंनी फोन केला, दिवाळी 1.5-2 महिन्यावरती होती. तर ते म्हणाले की मी आता हॉस्पिटलाइज झालो, मी काही लेख देऊ शकत नाही, मग तुम्ही कुणाचं नाव सुचवाल? तर शेवाळकर म्हणाले की पुण्यामध्ये एक तरुण मुलगा आहे मिलिंद जोशी नावाचा, तो हुशार आहे, तत्परतेने लिहून देऊन आणि मुख्य म्हणजे गरजू आहे म्हणाले, नाव मिळण्यासाठी तो धडपडतो आहे, तर त्याला तुम्ही सांगा. मग मला भानुकाळेंचा फोन आला एका सकाळी
तर मला भानुकाळे हे नाव इतकं मोठं आहे की जुन्या पिढीतल्या लोकांना श्रीपू भागवतांचा जसा दबदबा वाटतो तसं भानुकाळेंचं नाव. तर मी म्हटलं आपण भेटूया. मग भेटल्यानंतर त्यांनी ही अडचण सांगितली आणि म्हणाले की तुम्ही सुनीताबाईंच्या आहे मनोहर तरी या पुस्तकावर लिहा. तर मी त्यांना सांगितलं की मी रूढ अर्थाने समीक्षक नाही, तर मी तिसऱ्या पिढीचा लेखक म्हणून या सगळ्याकडे कसं पाहतो ते मी लिहीन. ते म्हणाले लिहा तुम्ही, काही हरकत नाही. मग एका पारदर्शी आयुष्याचा लेखाजोखा हा लेख मी लिहिला आणि तो 4-5 हजार शब्दांमध्ये लिहायचा होता. म्हणजे आपल्याला लक्षामध्ये येईल, जवळजवळ 20 एक फुलस्केप होता. तो मी लिहिला, तो प्रकाशित झाला, आवडल्याचं अनेकांनी कळवलं. एके दिवशी कॉलेजमध्ये असताना मला फोन आला, मी सुनीता देशपांडे बोलते आहे. तर मी खुर्चीतून उभंच राहिलो आणि म्हणाले की माझ्या पुस्तकावरती तुम्ही खूप चांगलं लिहिलं आहे आणि प्राध्यापक असूनही चांगलं लिहिलं आहे. तर मी म्हटलं मी मराठीचा प्राध्यापक नाही, इंजिनिअरिंगचा आहे, तर त्यामुळे कदाचित लिहिलं असेल. आणि त्यांनी माझी खूप आस्थेने चौकशी केली आणि मग या सलगीचा फायदा घेत मी त्यांना म्हटलं की सुनीताबाई, तुम्हाला न आवडणारी एक गोष्ट मी तुमच्याकडे मागतो आहे, मला तुमच्या घरी येऊन तुमची भेट घ्यायची आहे. त्या म्हणाले काही हरकत नाही. आणि मग मी पुढचा एक पत्ता पुढं केला की तुमच्या ज्या अगदी जवळच्या त्या डॉक्टर अरुणा ढेरे आणि जी एनच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्याशी माझा खूप जवळचा स्नेह आहे. तर त्या म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही या. मग एक रविवार त्यांनी वेळ दिला, म्हणाले की आपण तासभर भेटूया. मग मी, अरुणा ढेरे, माझी पत्नी, माझी मुलगी त्यावेळेला शाळेमध्ये होती ती, नंदा पैठणकर, असे आम्ही सुनीताबाईंच्या घरी गेलो. काय वाटलं असेल की मालती माधवमध्ये प्रवेश करायचा, ज्या वास्तूमध्ये पुलं राहिले. गेलो, बेल दाबली, तर सुनीताबाईंनी दरवाजा उघडला. त्यांची ती डोळ्यावरची फ्रेम, पांढरे झालेले केस, करारी चेहरा, ते बघितल्यानंतर आपण स्वप्नामध्ये आहोत की काय असं वाटत होतं क्षणभर. आम्ही आतमध्ये गेलो आणि मग 1-1.5 तास वेळ त्यांनी दिलेला होता. प्रत्यक्षात आम्ही सकाळी 11ला गेलो आणि 3 वाजता बाहेर पडलो. तर पुढे काही दिवसांनी साहित्य परिषदेमध्ये एक परिसंवाद झाला की दिवाळी अंकांनी काय दिलं. तर अनेक लेखकांनी असा मुद्दा मांडला की दिवाळी अंकाच्या लेखकांना कुठे मानधन मिळतं वगैरे. तर मी हा सगळा प्रसंग सांगितला आणि म्हटलं की ग्रामीण भागातून आलेल्या एका लेखकाला एका लेखामुळे थेट पुलंच्या घरी जायला मिळालं. हे मानधन कशातही तुम्ही मोजू शकत नाही. आणि पुढे मग सुनीताबाईंना प्रिय जी हे सन्मान एलकुंचवारांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळेला जे निवडक 5-6 लोक उपस्थित होते त्यामध्ये मी एक होतो. त्यानंतर साहित्य परिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने शतकातली प्रेमकविता असा एक कार्यक्रम अरुणा ढेरेंनी केला होता. तर सुनीताबाईंना तो घरी करून दाखवायचा होता. तर त्यावेळेला जे निवडक 5-6 लोक होते त्यावेळेला मी होतो. आणि पुलंची जन्मशताब्दी झाली त्यावेळेला तर घरी झालेल्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन हे माझ्याकडे दिनेश ठाकूर आणि त्यांच्या पत्नीने दिलेलं होतं. तर मला वाटतं की हा काहीतरी एक भाग्ययोग पुलंशी जोडलं जाणं. आणि मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष असताना पुलंची जन्मशताब्दी आली, ती आपण खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली की सगळ्या शाखांच्या माध्यमातून कार्यक्रम झाले. तर असा एक त्यांचा आशीर्वाद ज्याला आपण म्हणू, पुण्यामध्ये पुलोत्सव होतो, त्यात कितीतरी वेळा मी सहभागी झालो. तर हे सगळे भाग्ययोग नंतर माझ्या वाट्याला आले. पण एक आनंदाची गोष्ट अशी की मी नायजेरियामध्ये जाऊन ज्यांनी खूप प्रयोग केले आणि नाव मिळवलं असे कृषीशास्त्रज्ञ भागवतराव धोंडे यांच्यावरती नायजेरियात धोंडे पाटील नावाचं त्यांचं पुस्तक लिहिलं, त्यांचं चरित्र. तर त्याची एक प्रत ही पुलंपर्यंत पोचवलेली होती अनिल अवचटांनी. तर ही माझ्यासाठी एक फार छान गोष्ट ज्याला म्हणता येईल त्याचा उल्लेख केला पाहिजे. तुम्ही आता आहे मनोहर तरीचा विषय काढला, तर आहे मनोहर तरी वाचल्यानंतर पुलंबद्दलची काही प्रतिमा वेगळी तयार झाली का, किंवा सुनीताबाईंनी ते द्वेषानं लिहिलं होतं का, किंवा जे घडलं तेच मांडलं? नाही, काय माहिती का, आपण 2 गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व विनोदकार पु ल आणि सुनीताबाईंना पती म्हणून अनुभवायला आलेले पु ल, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आपण काय करतो की म्हणजे आपल्याकडे आमच्या बार्शीचे मुकुंदराज कुलकर्णी नावाचे कवी आहेत, त्यांची कविता फार छान आहे की त्याच्या पायात मोडतो काटा, तिच्या डोळ्यात येतं पाणी, त्याच्या साऱ्या कर्तृत्वाची तिच्या ओठावर होतात गाणी, 2 तारा असल्या तरी एकच लोभ झंकार असतो, पती आणि पत्नी असा अद्वैताचा हुंकार असतो. हा अद्वैताचा हुंकार असला तरी प्रत्येकाचा स्वतःच्या भावविश्वातला एक वेगळा हुंकार असतो आणि त्यामुळं तो जपला गेला पाहिजे, ही सुनीताबाईंची अपेक्षा होती. आणि त्यामुळं महाराष्ट्राला लाडकं व्यक्तिमत्व म्हणून घडणारं पुलंचं दर्शन वेगळं आणि मी जवळ आहे त्यांच्या,
पती म्हणून मला आलेले अनुभव ते वेगळे, तर ते मी मांडले पाहिजे. आणि सुनीताबाईंचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या कर्तृत्ववान स्त्रिया झाल्या त्यामध्ये सुनीताबाईंचा आपल्याला उल्लेख केला पाहिजे. सुनीताबाईंची सगळी पुस्तकं आपण पाहिली, आहे मनोहर तरी असेल, मण्यांची माळ असेल, अप्रतिम लेखन सुनीताबाईंनी केले. त्यांनी पुलंच्या बरोबर काम केलेलं आहे चित्रपटांमध्ये. त्यामुळं प्रतिभेच्या बाबतीमध्ये त्या कुठेही कमी नव्हत्या, सर्जनशीलतेच्या बाबतीमध्ये. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुलंच्या या सर्जनशीलतेला एक विधायक वळण देण्याचं काम हे सुनीताबाईंनी केलेलं आहे. म्हणजे त्यांची प्रतिमा अशी निर्माण केलेली होती की खूप कडक आहेत, कुणाला येऊ देत नाहीत, आणि पुलंच्यापर्यंत पोचायचं असेल तर त्यांच्यापर्यंत अगोदर पोचावं लागतं. पण ही जी एक शिस्त त्यांनी पुलंना घालून दिली, त्यामुळं पुलंच्या हातून इतकं लेखन झालं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की पु ल आणि सुनीताबाई यांचं वेगळेपण काय, तर पुलंनी नेहमी म्हटलं आहे की सद अभिरुचीच्या मर्यादा न ओलांडताही लोकांचं मनोरंजन करता येतं. हे त्यांनी वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ यातून दाखवून दिलं. विशेषतः तो काळ असा होता की एका व्यक्तीला 4च तिकीटं मिळतील असं त्यांना नियम करावा लागला. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही राजकीय व्यक्ती येणार असेल तर त्यांच्या प्रयोग हा कधीही एकही मिनिट उशिरा सुरू झाला नाही. 5 वर्षाखालील मुलांना आणू नका असं त्यांचा एक नियमच असायचा. त्यांनी AC सभागृहामध्येच कार्यक्रम केले. याचं कारण की त्रास होता कामा नये कलाकारांना सुद्धा. आणि दुसरं म्हणजे कलावंतांनी तालमी केल्याशिवाय अजिबात रंगमंचावरती उतरायचं नाही. संहिता त्यांना पाठच असली पाहिजे. म्हणजे पुलंनी असं म्हटलं की संहिता पाठ नसताना प्रयोग करायला जाणं म्हणजे घोड्यावरती स्वार होण्यासारखं आहे, लगाम हातामध्ये न घेता. तर ही सगळी व्यावसायिक शिस्त जी आहे ती त्यांनी खूप पाळली. आणि त्यामुळं म्हणजे वाऱ्यावरची वरातचे 50 प्रयोग झाले की त्यांनी पुलंना दुसरा प्रयोग लिहायला सांगितला आहे. त्यामुळं पुलंच्याकडून सगळं लेखन झालं. आणि पुढे पुलंना दम लागतो आहे, त्यांना थकायला होतं आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी ते प्रयोग बंदही करायला लावले आहेत. तर त्यामुळं हे सुनीताबाईंचं जे वेगळेपण आहे, विशेषतः प्रकाशकांकडून त्यांनी वाजून पैसे घेतले, तर मग लेखकाचं हे जे मोल आहे ते टिकलं पाहिजे, ही त्यांची जी भूमिका होती ती महत्त्वाची होती. विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये पुलंनी आणीबाणीच्या विरोधात फार अशी कणखर भूमिका घेतली. म्हणजे आपल्याला काय झालं की कराडला जे साहित्य संमेलन झालं आणि दुर्गाबाई जे बोलल्या त्याचीच खूप चर्चा होते. आणि असं एक पसरवलं गेलं की पु ल आणि सुनीताबाई कुठे नव्हते. पण जयप्रकाश नारायणांच्या प्रिझन डायरीचा मराठीमध्ये अनुवाद करून तो वाटण्याचं काम हे दोघं करत होते. आणि या कामाला अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून ते कुठल्याही चळवळीत वगैरे सहभागी झाले नव्हते. आणि पुढे पुलंनी फार स्पष्टपणाने आपली भूमिका मांडलेली आहे. पण ज्यावेळेला निवडणुका झाल्या, जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं, त्यावेळेला SP कॉलेजच्या मैदानावर जी सभा झाली तिथे परस्पर पुलंचं नाव सभेमध्ये जाहीर करण्यात आलं की हे बोलायला येणार आहेत. तर सुनीताबाईंनी त्यांना जाऊ दिलं नाही. फार तर तुम्ही म्हणजे काय मुद्रित तुमची ध्वनिचित्रफीत जी काय ती पाठवा किंवा रेकॉर्डिंग, बरोबर आहे, पण तुम्ही त्या ह्याला जायचं नाही. जेव्हा कुठली चळवळ असो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत विचारवंतांची तिला गरज असते आणि ती गरज संपली की विचारवंतांनी, सर्जनशील माणसांनी बाजूला होऊन आपलं काम करायचं असतं. तर हा जो काही एक विवेकाचा भाग पुलंच्या सगळ्या याच्यामध्ये, कारण पुलं हे विडगस्त होते त्यामुळे त्यांना कुणालाही नाही म्हणणं कठीण गेलं आणि त्यांच्या हातून एवढं काम झालं नसतं. तर याचं सगळं श्रेय हे सुनीताबाईंना दिलं पाहिजे. आणि त्यामुळं खूप चर्चाही झाली त्याच्यावर की पुलंच्या विषयी त्यांनी असं लिहायला नको होतं आणि पुलंबद्दलच लिहिलं म्हणून ते गाजलं असंही म्हणणारा एक सगळा वर्ग होता. पण त्या आत्मकथनामधलं जे दुसऱ्यांचं आयुष्य हे मूल्यमापनासाठी तागडीमध्ये ठेवणं फार सोपं आहे. पण स्वतःचं आयुष्य ठेवणं यासाठी फार एक नैतिक धारिष्ट्य लागतं. ते सुनीताबाईंच्याकडे होतं आणि म्हणून सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाकडे आपण या पद्धतीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. तटस्थ पद्धतीने पाहिलं पाहिजे. पुलंचा म्हणजे आता फक्त कलावंत म्हणूनच उल्लेख होतो, पण प्रकाश आमटेंचं किंवा बाबा आमटेंचं काम असेल किंवा व्यसनमुक्तीची चळवळ असेल, ह्यासाठी सुद्धा पुलंनी फार मदत केली. म्हणजे आमटेंबद्दलची माहिती तुम्हाला आहे का की बाबा आमटेंच्या ज्या कार्याला पुलंनी उजाळा दिला? बरोबर. त्याविषयी काय झालं की ज्वाला आणि फुले
हे पुस्तक साधनेकडून परीक्षण लिहिण्यासाठी पुलंच्याकडे आलं आणि पुलंनी तर त्याचं खूप सुंदर परीक्षण लिहिलं. पण त्यायोगे बाबा आमटेंशी ते जोडले गेले. आणि पुलंचं एक वैशिष्ट्य असं की साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतका मर्यादित नाही, तर आपल्याला त्याच्या पुढे जाऊन समाजासाठी काय करता येईल याचा एक विचार पुलंनी कायम केला. आणि आपण एक गोष्ट पहा की पुलंना हे जे काही पैसे मिळाले आणि कोटी रुपयाच्या देणग्या त्याने दिल्या आणि कुठेही उल्लेख नाही नाही, ही कुठेही पु ल देशपांडे फाउंडेशनकडनं दिलेली आहे म्हणून. पण जिथे जिथे चांगलं काम आहे आणि ते पैशा वाचून आणलेलं आहे तिथे ती मदत पुलंनी पोचवलेली आहे. म्हणजे पुलंच्याकडे कुठली बँक नव्हती, कुठली पतसंस्था नव्हती, कुठलाही साखर कारखाना नव्हता, काहीही नव्हतं. स्वतःच्या प्रतिभेच्या बळावरती त्यांना जे काही मिळालं, समाजाने त्यांना इतकं दिलं, ते सगळं त्यांनी समाजाला परत वाटून टाकलं. आणि त्यामुळं अशा कितीतरी संस्था आहेत, आपल्याला त्यांची नावं पण माहीत नाहीत, पण एखादा लेखक आपली अशी कमाई समाजाला वाटून टाकतो, हा सुद्धा एक वेगळा आदर्श आहे. म्हणजे आनंदवनामध्ये पु ल आणि सुनीताबाईंचं जाऊन राहणं, किंवा मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केल्यानंतर अनिल अवचटांची पाठराखण करणं, तर ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे लेखक अंतर्मुख खूप असतात पण समाजाभिमुख असतातच असं नाही. पुलंचं एक वैशिष्ट्य होतं की ते कायम समाजाभिमुख राहिले आणि त्यामुळं समाजातल्या ज्या संवेदनशीलतेने त्यांनी लेखन केलं त्या संवेदनशीलतेने समाजातल्या या प्रश्नांशी सुद्धा ते जोडले गेले आणि त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं परिमाण लाभलं. पु ल देशपांडेंची वेगवेगळी अंगं तुम्ही आत्ता सांगितली, त्यांच्या लेखनाविषयी बोलला. पुलंनी गांभीर्याने काही लिहिलं आहे का, किंवा गांभीर्याने लिहावं असं त्यांना वाटलंच नाही का? काय माहिती का, आपला हाच एक गैरसमज आहे आपल्या मराठी समाजामधला की विनोद म्हणजे हसणं, त्यात गांभीर्य नाही. त्यामध्ये खूप गांभीर्य आहे. त्यांच्या सबंध लेखनामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटी आपण बटाट्याची चाळ घेतली तर त्यांनी मध्यमवर्गीय माणसाच्या जगण्याची क्षकिरण चिकित्साच केली आहे. एक मानस समूह तयार केला त्यांनी आणि त्यातनं त्या सगळ्या जगण्याचा जो काही गाभा आहे तो त्यांनी समोर मांडलेला आहे. तर त्यामुळं त्यांनी फक्त ते विनोदाच्या अंगाने मांडलं म्हणून ते आपल्याला विनोदी वाटतं, पण त्यातलं जे गांभीर्य आहे ते जर आपण बघितलं तर ते सगळं गंभीर लेखनच आहे. आणि पुलंनी जे वैचारिक लेखन केलेलं आहे, विशेषतः धर्मासंदर्भामध्ये, विचारधारांच्या संदर्भामध्ये, त्या काळामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्या संदर्भामध्ये, तर ते खूप गंभीर लेखन आहे. आणि विशेषतः मला त्यांचं वैशिष्ट्य असं जाणवतं की आनंद यादव त्यांची भेट कशी झाली तर रत्नागिरीला ते सासूरवाडीला जात असत त्यावेळेला आनंद यादव तिथे होते. तर आनंद यादवांच्या काही कविता पुलंनी तिथे ऐकल्या आणि त्यांना प्रोत्साहन दिलं लेखनासाठी. आणि आनंद यादवांच्या झोंबी या कादंबरीला पुलंची जवळजवळ 56 पानी प्रस्तावना लाभली. ती वाचल्यानंतर आपल्याला त्यांचं लेखन किती गंभीरतापूर्वक त्यांनी ते केलेलं ते लक्षात येईल. किंवा ज्यावेळेला दलित साहित्याचा प्रवाह आला त्यावेळेला दलित साहित्याचं स्वागत करण्यासाठी सुद्धा पुलं पुढं आलेले आहेत. तर मला ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते की केवळ स्वतःच्या भावविश्वामध्ये किंवा लेखन विश्वामध्ये ते रमले नाहीत, तर आसपास काय चांगलं घडतं आहे. म्हणून पुलंचं व्यक्तिमत्व वेगळं का ठरतं तर त्यांनी कायम समाजातल्या गुणवत्तेचा शोध घेतला, वेध घेतला. आणि म्हणून त्यांची व्यक्तिचित्रणात्मक जी पुस्तकं आहेत त्याची सुद्धा नावं गुणगायीन आवडी अशी आहेत. तर त्यामुळं जिथं काही चांगलं आहे त्याचा शोध घ्यायचा, त्याचं कौतुक करायचं, ही पुलंची एक रीतच होती. त्यामुळं आयुष्यभर त्यांनी चांगुलपणा वेचला असं म्हणायला हरकत नाही. साहित्य संमेलन आणि पुलं असं एक नातं काही होतं का, आणि साहित्य संमेलनाविषयी पुलंची काय भूमिका होती? नाही, पुलंनी काय झालं की इचलकरंजीच्या साहित्य संमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. त्याला सुद्धा आता 50 वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत. तर पुलंचं एक वैशिष्ट्य होतं की ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. बऱ्याच वेळा काय होतं की साहित्य संमेलन, नाट्य संमेलन याविषयी तुच्छतावादाची भूमिका जपणारे पण काही लेखक आपल्याकडे आहेत, त्यांचाही एक वर्ग आहे. पण पुलंनी ज्यामध्ये अधिकाधिक समाज सहभागी होतो, अधिकाधिक माणसं सहभागी होतात, असा कुठलाही प्रवाह त्यांनी कधी तुच्छ मानला नाही.
आणि त्यामुळं संस्थात्मक कार्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिलं. साहित्य परिषदेमध्ये ते अनेकदा येत असत. नाट्य परिषदेशी त्यांचा जवळून संबंध होता. तर त्यामुळं ही साहित्य संमेलनं झाली पाहिजेत, ती आशयसंपन्न झाली पाहिजेत आणि तिथे लेखक वाचक यांच्या भेटी घडल्या पाहिजेत आणि आपण साधेपणा टिकवूनही त्याचा दिमाग वाढवू शकतो अशा प्रकारचा एक आदर्श आपण निर्माण केला पाहिजे. अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. तर विशेषतः नांदेडचं जे नाट्यसंमेलन आहे ते खूपच गाजलं, कारण त्यावेळेला आचार्य अत्रे आलेले होते त्या कार्यक्रमाला. आणि नांदेड मराठवाड्यातलं गाव आणि पुन्हा त्यावेळेसचे मराठवाड्यातले रस्ते म्हणजे खूप महाभयंकर, सगळीकडे प्रचंड धूळ, जागोजाग खड्डे. तर आत्र्यानं येताना खूप त्रास झाला आणि त्यांनी भाषणामध्ये सगळ्या राजकारण्यांच्या वरती कोरडे ओढले आणि म्हणाले, का ही मराठवाड्यातली धूळ, या धुळीनंच मी हैराण झालो आहे. तर पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची एवढी भीती का वाटावी. ही धूळ आमच्या मराठी भाषेच्या आजोळची आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, शिवाजी महाराज, जिजाऊ आईसाहेब ही मंडळी चालत गेलेली आहेत. त्यामुळं ही धूळ अंगावरती घेत असताना त्या महापुरुषांचा स्पर्श आम्हाला होतो आहे अशी आमची भावना आहे. आणि पुढं ते म्हणाले की पैठण हे गाव आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही आणि पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यामध्ये अत्रे साहेब आपण आहात. तेव्हा सभाशास्त्राचा नियम ओढून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. इथून पुढे महाराष्ट्राला हसवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. म्हणजे पु ल देशपांडे हे किती गंभीरतापूर्वक विनोदी ढंगानं बोलायचे हा किस्सा तुम्ही आत्ता सांगितला. पण महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुद्धा एक गोष्ट आहे की पुलंना ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला त्यावेळेस एक उठलेलं वादळ आणि त्याविषयीचं तुमचं मत काय किंवा तो प्रसंग कसा घडला हे ह्याचं तुमचं निरीक्षण काय? नाही, महाराष्ट्र भूषण ज्यावेळेला पुलंना दिला तर त्यावेळेला लोकशाही आहे की ठोकशाही आहे असा त्यांनी एक ठाम विचार मांडला आणि त्यामुळे बरंचसं वादळ निर्माण झालं. पण शिवसेना प्रमुखांचे आणि पुलंचे इतके जवळचे संबंध होते की पुलं त्यांना शिकवायला होते शिवसेना प्रमुखांना मुंबईला असताना. तर त्यामुळं ते एक नातं होतंच. तर त्यामुळं महाराष्ट्रातल्या वादाचं सुद्धा एक चित्र आपल्याला असं दिसतं की ते मिटले जात असत. कारण शिवसेना प्रमुखही एक उत्तुंग व्यक्तिमत्व, उत्तम व्यंगचित्रकार, उत्तम संपादक आणि पुलं तर महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. पण दोघांनी एकत्र येऊन जण आगा काही घडलंच नाही अशा पद्धतीने जो काही एक समेट घडल्याचं दर्शन महाराष्ट्राला घडवलं. तर ही सुद्धा एक महाराष्ट्राच्या इतिहासातली फार ऐतिहासिक घटना ज्याला आपण म्हणू ती आपण म्हणून तिच्याकडे पाहिजे. म्हणजे राजकारण्यांनी कसं वागावं आणि साहित्यिकांनी सुद्धा राजकारण्यांशी कसं वागावं असा एक आदर्श वस्तुपाठ आदर्श वस्तुपाठ हा बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे ह्या दोन व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राला दाखवून दिला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा शिवसेनेच्या सत्तेच्या काळातच सुरू झाला आणि पहिलाच पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना मिळालेला होता आणि त्यावरून वादविवाद झाला. पण पु ल देशपांडेंनी महाराष्ट्र भूषण दिला म्हणून सरकारच्या विरोधात बोलणं सोडलं नाही आणि पु ल सरकारच्या विरोधात बोलले म्हणून बाळासाहेबांनी कटुपणा ठेवला नाही. आत्ताचा जो काळ आहे तो जर असता तर कदाचित पुलंना सुद्धा बोलताना विचार करावा लागला असता आणि राजकारणी पुलंसारख्या व्यक्तिमत्वाशी कसं वागले असते हे आपल्याला सांगता येत नाही. पु ल देशपांडेंची जी उणीव त्यांच्या निधनानंतर निर्माण झाली ती भरून निघाली असं आजही महाराष्ट्राला वाटत नाही. किंवा पुलंसारखं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात पुन्हा घडायला पाहिजे, आचार्य अत्रेंसारखं व्यक्तिमत्व पुन्हा घडायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते किंवा तुलना होत असते की आचार्य अत्रे, पु ल देशपांडे असे महाराष्ट्रानं एक मोठी व्यक्तिमत्व दिली. पण तशी व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या जवळपास जाणारी व्यक्तिमत्वसुद्धा आज घडत नाही आहेत, निर्माण होत नाहीत. त्याला काय कारण असावी की प्रचंड स्पर्धा आहे, तंत्रज्ञानाच्या जाळ्यात माणूस अडकला. काय माहिती का, ह्याचं म्हणजे व्यक्तीलाही दोष देता येणार नाही. एकतर समाज इतका विस्कळीत झालेला आहे. पूर्वी कसं होतं की समाज हा साहित्य केंद्रीय होता. म्हणजे आपण पाहत असू की शाळेच्या स्नेहसंमेलनाला आपल्याला फक्त लेखक दिसत असत. बरोबर. आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
म्हणजे दूरचित्रवाहिन्यांचा प्रभाव असेल, चित्रपटांचा प्रभाव असेल, अभिनेत्यांचा, आणि जो सतत दिसतो तोच मोठा, अशी एक समाजाची मानसिकता निर्माण झाली. आणि थोडी हिरो आणि आयडॉल्समध्ये समाजाचीच गल्लत निर्माण झाली. बरोबर. कुणाला हिरो मानायचं, कुणाला आयडॉल मानायचं. आणि दुसरं म्हणजे जगण्याचा संघर्ष प्रचंड तीव्र झालेला आहे, की त्या सगळ्या धावपळीमध्ये अशा कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं ते लोकांना कळत नाही. त्यांच्या आयुष्यातले प्राधान्यक्रम बदललेले आहेत. त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवणं, अधिकाधिक पैसे मिळवणं, त्यातनं प्रतिष्ठा मिळवणं, या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व द्यावंसं वाटतं. आणि एक काळ असा होता की विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, तुमच्या हातात कुठलं घड्याळ आहे, तुम्ही कुठल्या गाडीतनं फिरता, तुमचं घर कुठल्या भागात आहे, यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरते. तर समाजच इतका बदललेला आहे. तर त्यामुळे शिवाजीराव भोसलेंनी अनेकदा व्याख्यानामध्ये सांगितलं की मी टिळक रोडवरून जात असताना मला श्रीमा माटे, नासी फडके ही मंडळी चालताना दिसत असत, आणि त्यांच्या मागे ते कसं चालतात हे बघण्यात मला अप्रूप वाटायचं, आणि मी पावलं न पावलं त्यांच्या मागे टाकत असते. तर तो काळ आता हरवलेला आहे. तर त्यामुळे पुलंसारख्या व्यक्तिमत्वाची उणीव ही खरंच आपल्याला जाणवणार आहे. कारण इतकं बहुआयामी आणि ज्याला अष्टपैलू आपण असं म्हणू, अशी माणसंही आता आपल्याला दिसत नाही. जीवनाच्या एका क्षेत्रामधला पराक्रम दिसतो, पण जीवनाची एवढी सगळी क्षेत्र पादाक्रांत करायची, त्यामध्ये आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटवायची, यासाठी जी एक अव्वल दर्जाची प्रतिभा लागते, ती सुद्धा कुठेतरी कमी पडत असेल. आणि त्यामुळं त्या प्रकारची माणसं आपल्याला दिसत नाहीत. आणि त्यामुळं एक गोष्ट आजच्या काळामध्ये जाणवते की विशेषतः सांस्कृतिक क्षेत्र जर आपण बघितलं तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रतिसाद शून्यता हे आजच्या सांस्कृतिक क्षेत्राचं एक व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. कुणी असं पोट भरून दुसऱ्याचं कौतुक करताना दिसत नाही. म्हणजे पुलंनी गदिमांच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की इशित्व, वशित्व, प्राप्ती, प्राकाम्य, आणिमा, गरिमा, लघिमा, महिमा या अष्टसिद्धी भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या भाग्याने त्यांना मिळालेली 9वी सिद्धी म्हणजे गदिमा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. किंवा आपले व्हायोलिन वाजवणारे प्रभाकर जोग यांचं व्हायोलिन ऐकून पुलंनी म्हटलं आहे की माणसं पराधीन असतात, हे गरिमांच्या गीत रामायणामध्ये ऐकलं होतं, पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलिन ऐकल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं. किंवा सवाई गंधर्वांचे शिष्य भीमसेन जोशी हे हवाई गंधर्व आहेत, अशा पद्धतीने भीमसेनांचा कौतुक करणं. किंवा तर हे जे काही एक मनाचा मोठेपणा जो आहे, तर तो त्याची कमतरता आजच्या सांस्कृतिक विश्वामध्ये आपल्याला खूप जाणवते. आणि पुलंचं एक वैशिष्ट्य होतं की हा विनोद फक्त लेखनात नव्हता किंवा तो केवळ व्यासपीठावर नव्हता, तर असं सर्वत्र तो ते जिथे जिथे गेले, ज्या ज्या क्षेत्रात गेले, तिथे तिथे ती पखरण त्यांनी आवर्जून केली. एक दोन प्रसंगांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की उत्स्फूर्तता कशी होती त्यांची. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण संमेलन जे सुरू झालं विट्याला, रघुराज मेटकरी नावाचे आपले कार्यकर्ते आहेत, आजही ते ग्रामीण साहित्य संमेलन घेतात. तर ते पहिल्या साहित्य संमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. आणि संमेलन भरवणारी माणसं फार हुशार असतात, त्यांना पैसे कसे गोळा करायचे आणि ते करावेच लागतात, त्याशिवाय संमेलन पुढं जात नाही. तर त्या संयोजकांनी एका महसूल संचालकालाच स्वागताध्यक्ष केलं आणि मग सगळेच प्रश्न सुटले. आणि मग समारंभामध्ये पुलंच्या बरोबर त्यांनी दीपप्रज्वलन केलं आणि आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले की पुलंच्यासारखा महान विनोदकार इथे असताना मला का बोलवलं तेच मला समजत नाही. आमचं महसूल खातं इतकं वृक्ष आहे, काही विनोद घडत नाही, पण तरी एक गंमत सांगतो म्हणाले. आमच्या खात्यातल्या एका बाईंची मी अतिशय ग्रामीण भागामध्ये बदली केली, तर ती बदली रद्द व्हावी यासाठी त्या बाईंनी जो अर्ज लिहिलेला होता तो फार गमतीशीर होता. त्या अर्जामध्ये बाईंनी लिहिलेलं होतं, साहेब आपण आमची कसल्या ठिकाणी बदली केली, ना तिथे राहण्याची व्यवस्था, ना खाण्याची व्यवस्था, ना तिथे संडास, ना बाथरूम आहेत, त्याला दारं नाहीत, आम्हाला उघड्यावरती आंघोळ करावी लागते, खोटं वाटत असेल तरी येऊन बघा. ते असं म्हणाले. हाशा पिकला. पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले हे महसूल संचालक महातयारीचे आहेत, त्यांनी अर्ज काय आला हे सांगितलं, पण कार्यवाही काय केली हे अजिबात सांगितलं. तर ही जी उत्स्फूर्तता आहे पुलंच्या बोलण्यातली, किंवा वसंतराव बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर या तिघांनी
काव्यवाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले. त्यांचा सत्कार पुलंच्या हस्ते झाला. तर पुलं म्हणाले की मला लोक विचारतात हे 3 कवी कसे आहेत, तर मी त्यांना सांगतो की हे 3ही कवी उत्तम आहेत, फक्त ट्रिपल डोस घेतल्याशिवाय यांची कविता ऐकायला मिळत नाही. आणि पुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ते पुलंनी इतक्या छान पद्धतीने उलगडले. पुलं म्हणाले की पाडगावकर कवितेच्याच नादात असतात, ते आयोजकांनी दिलेलं मानधनाचं पाकिट तसंच खिशात ठेवून देतात. वसंत बापट हे पुण्याचे असल्यामुळे ते खिशात हात घालून आतल्या पाकिटातल्या नोटा मोजतात. आणि विंदा करंदीकर पक्के कोकणातले असल्यामुळे ते संयोजकांच्या समोर पाकिट उघडतात, नोटा मोजतात आणि म्हणतात उगाच तुझी एखादी नोट जास्त यायला नको. तर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे जे पैलू आहेत ते पुलंनी बरोबर उलगडून दाखवलेले आहेत. तर त्यामुळं जिथे जातील तिथे आनंद निर्माण करतील, लोकांना मनमुराद हसवतील. म्हणजे पुलंनी मर्ढेकरांच्या देखील कविता वाचल्या, आरती प्रभूंचा वाचल्या. तर मध्यंतरामध्ये मुंबईला एक कार्यक्रम असताना एक गृहस्थ इतके खाद्यपदार्थ घेऊन आले, ढोकळे, सामोसे, ते पाहून पुलं म्हणाले की लोक मर्ढेकर ऐकायला आले, ढेकर ऐकायला आलेले नाही. तर हा जो काही भाग आहे, किंवा एका शाळेमध्ये गेल्यानंतर समारंभ सुरू झाला पण पाण्याचीच व्यवस्था केलेली नव्हती. तर पुलं म्हणाले की पाणी मागवा. तर तिकडून एक शिक्षक पाण्याचा हंडाच घेऊन येताना दिसले. तर पुलं म्हणाले हो प्यायला पाणी पाहिजे, आंघोळीला नको आहे. तर पुलंच्या बाबतीमध्ये भाषा समृद्ध करणं हा जो भाग आहे तो पुलंनी खूप केला आहे. म्हणून आपल्या साहित्य पत्रिकेमध्ये सह देशपांडेंनी एक लेख लिहिला, त्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की पुलं भाषा वापरतात, वाकवतात आणि वाढवतात. हे पुलंचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रावसाहेब या व्यक्तिचित्र आपण जर ऐकलं असेल, खूप गाजलं आहे ते. तर त्यामध्ये पुलंनी असं म्हटलं आहे की एखाद्या रागाचा काष्ठा ढळावा किंवा रागिणीचा पदर ढळला तर जसा तो चटकन लक्षात येतो तसा तो रावसाहेबांच्या लक्षामध्ये येत असे. तर ही ज्या प्रकारची योजना आहे पुलंच्या सगळी भाषा वापरण्यामधली, तर ती खूप एक गंमत त्याच्यामध्ये. आणि भाषा या वस्तूवरच पुलंचं प्रेम होतं. आणि ज्याला खरं विनोदी लेखक व्हायचं आहे त्याला भाषेशी हे खेळता आलं पाहिजे. आणि हा शब्दनिष्ठ विनोद असेल, प्रसंगनिष्ठ विनोद असेल, तर हा सगळ्या प्रकारचे विनोद हे पुलंनी निर्माण केले. पण ते करत असताना त्यांचा विनोद हा जखमा करणारा नव्हता किंवा बोच करणारा नव्हता, तर तो गुदगुल्या करून हसवणारा होता. आणि आत्र्यांनी म्हटलंच आहे की देवादिकांनी समुद्र मंथन केलं आणि त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न सापडलं नाही, कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. म्हणजे पुलंचा हा शब्दनिष्ठ विनोद जो आहे, मुंबईला एका कॉलेजमध्ये मराठी कथा आवर्तात सापडलेली आहे का या विषयावर परिसंवाद, आणि सगळे समीक्षक ते परिसंवाद काही संपता संपेना, सगळी कंटाळवाणी भाषणं. आणि 1 वाजला तर पुलं म्हणाले आता कथा आवर्तात सापडली आहे की नाही याचा विचार नंतर करू, पण सध्या परिसंवाद आवर्ता घेऊ म्हणाले. तर हे जे काही शब्दांशी खेळणं आहे ते पुलंच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता सगळी लाभली त्यांच्या लेखनाला. आणि किती प्रकारे त्यांनी म्हणजे प्रवास वर्णनं लिहिली आणि मराठी माणसांचं बोट धरून त्यांना जगभर फिरवून आणलं. तर असं ज्या ज्या क्षेत्रामध्ये गेले, जे पुलंनी असं म्हटलं की माझं पहिलं प्रेम हे संगीतावरती आहे आणि संगीतातून जो कैवल्यात्मक आनंद मिळतो तो अन्य कशातूनही मिळत नाही, इतर कलांच्या मधून. तर यावेळेला मला संगीताकडे एवढं लक्ष देता आलं नाही या जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये ते नक्की देईन, असं त्यांनी संगीतावरच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. शब्दप्रभू किंवा भाषाप्रभू म्हणून पुलंचा उल्लेख होतो. आणि पुलंना आदरांजली वाहण्यासाठी मिलिंद जोशी यांच्याशिवाय दुसरं नाव महाराष्ट्रात आपल्याला सापडणार नाही. म्हणजे आपण जर सगळी मुलाखत जर ऐकलीही किंवा सगळ्या गप्पा ह्या मिलिंद जोशींच्या ऐकल्या आपण, की पुलंविषयींचं त्यांचं प्रेम, पुलंविषयींचा त्यांचा अभ्यास, म्हणजे एखादा लेखक किंवा एखादा कलावंत गेल्यानंतर 25 वर्षांनी त्याची उदाहरणं देऊन किंवा उदाहरणं ऐकूनसुद्धा आपल्याला हसायला येतं. किंवा काय विनोदशैली असेल पुलंची, म्हणजे पुलंना ऐकण्याचं भाग्य आपल्या पिढीला लाभलेलं नाही, ते मिलिंद जोशींना ऐकून माहिती आहे आणि त्यांच्या आधीच्या पिढीला ते भाग्य लाभलेलं आहे. मिलिंद जोशींना पुलं भेटले नाहीत, पण सुनीताताईंच्या रूपाने पुलंचा त्यांना
साक्षात्कार अनुभवायला मिळाला आणि पुलंविषयी जो काही त्यांनी दांडगा अभ्यास केलेला आहे तो आत्ता आपण ह्या पॉडकास्टमधून ऐकला. ही मुलाखत आपल्याला निश्चित आवडेल. आपल्याला जर ही मुलाखत आवडली तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद सर, आपण आपला बहुमोल वेळ दिला आणि पुलंना एक अनोखी आदरांजली आपल्याला वाहता आली आणि 25 वर्षानंतर पुलंच्या जाण्यानंतरसुद्धा आपल्याला त्याचं स्मरण करावं असं वाटणं, ह्यातच पुलंच्या कार्याची महानता आपल्याला दिसून येते. नमस्कार. नमस्कार.